नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे आणि तेही कुठलंही वाटण न करता। ज्यांना काहीच येत नाही ते सुद्धा ही भाजी अगदी सहज कमी वेळेत बनवू शकतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा, तुमच्या फॅमिलीला खूप आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या रेसिपीसाठी खलबत्त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे आपल्याला बारीक असं ठेचून घ्यायचं आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घेऊ शकता। अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे। आता गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला कमी तेल टाकायचं असलं तर कमी टाकू शकता। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि हे दोन्ही मस्त तडतडू द्यायचे आहेत। थोडीशी हिंग पण आपण यामध्ये टाकूया आणि हे मस्त फ्राय करून घेऊया। आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला मस्त सोनेरी रंग येऊस्तोवर परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची। वेळ कमी असेल तरी सुद्धा ही बटाटा रस्सा भाजी तुम्ही पटकन बनवू शकता। घरातील कमी साहित्यामध्ये टेस्टी भाजी तयार होते आणि ज्यांना स्वयंपाक येत नाही ते सुद्धा अगदी इझी ही भाजी बनवू शकतात। इतकी बनवायला सोपी आहे। कांदा इथे आपला मस्त परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण जो खलबत्त्यामध्ये मिरची, आलं, लसूण याचा मसाला ठेचून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हा मसाला पण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये काही सुके मसाले आपल्याला टाकायचे आहे। इथे मी अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व बेसिक आपले घरातले मसाले टाकलेले आहे। हे मी नॉर्मल मिरची पावडर टाकलेली आहे। तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर असेल तर नक्की टाका, त्याने भाजीला रंग खूप छान येतो। आता हे मसाले आपल्याला सर्व यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। असे मसाले थोडे परतून घेतले ना भाजी खूप टेस्टी बनते। अर्धा मिनिट मी हे मसाले मस्त परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला तो आपल्याला टाकायचा आहे आणि हा टोमॅटो पण या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। या टोमॅटोमध्ये आता आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो, म्हणून मी इथे थोडेसे मीठ टाकून हे पुन्हा चांगलं परतवून घेतलं आहे। 2 मिनिटं आपल्याला हा टोमॅटो मस्त शिजू द्यायचा आहे। कधी घाई असेल किंवा बरे वाटत नसेल किंवा वाटण करायचा कंटाळा आला असेल तेव्हा ही पटकन होणारी बटाटा रस्सा भाजी तुम्ही बनवू शकता। बटाटे उकडून ठेवले तर फक्त 10 मिनिटात ही भाजी तयार होते। तर हे बघा 2 मिनिटं आपण मस्त हे परतवून घेतलेलं आहे। मस्त याला तेल पण सुटलेलं आहे, टोमॅटो शिजला आहे। आता यामध्ये मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून असे बारीक कट करून घेतलेले आहे। हे आपल्याला यामध्ये घालायचे आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याचे लहान मोठे कट तुम्ही करू शकता आणि 2 मिनिटं आपल्याला या मसाल्यामध्ये हे बटाटे चांगले परतवून घ्यायचे आहे। परतून घेतल्यामुळे मस्त टेस्टी बनते ही भाजी। बटाटे इथे मस्त परतून झालेले आहेत। आता आपण यामध्ये मी इथे 1 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे। यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे। पाणी हे आपल्याला या भाजीसाठी गरमच वापरायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाजीमध्ये कमी जास्त करू शकता। पाणी टाकल्यावरती आता हे सर्व चांगलं पुन्हा मिक्स करून घेऊया। चांगलं हे आपलं मिक्स करून झालंय। आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये पुन्हा थोडेसे मीठ टाकायचे आहे। आपण टोमॅटो परतताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अंदाजानेच मीठ टाका। मी पुन्हा यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेऊया।
आता लो फ्लेमवरती आपल्याला 5 मिनिटं ही भाजी शिजू द्यायची आहे. 5 मिनिटं झाल्यावरती मस्त घट्टसर ही भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला यापेक्षा आणखी घट्ट भाजी हवी असेल तर बटाट्याच्या 2-3 फोडी यामध्ये तुम्ही मॅश करून टाकू शकता किंवा पातळ हवी असेल तर आणखी अर्धा ग्लास यामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता. इथे आपली परफेक्ट ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता. अगदी झटपट तयार होते. आता सगळ्यात शेवटी आपण बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकणार आहोत आणि कोथिंबीर पण यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली ही बटाट्याची मसालेदार रस्सा भाजी. कुठलंही वाटण न करता आपण ही भाजी बनवलेली आहे. किती छान झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि जितकी छान आहे तितकीच खायला टेस्टी पण आहे. ही भाजी तुम्ही भात, चपाती, फुलके, पराठे, भाकरी याबरोबर खाऊ शकता. तर फ्रेंड्स, कुठलंही वाटण न करता बनवलेली ही बटाट्याची रस्सा भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.